नमस्कार, एकेस किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण लिंबू सरबत प्रीमिक्स बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे 2 मोठ्या वाट्या इतकी साखर घेतलेली आहे आणि 1 वाटी पाणी त्यात घातलेले आहे। आता इथे आपण ही साखर पूर्णपणे विरघळून घेणार आहोत। त्यासाठी इथे गॅस मंद आचेवर चालू ठेवलेला आहे आणि पूर्ण साखर विरघळेपर्यंत आपण चमच्याने हे ढवळत राहणार आहोत। ही साखर पूर्ण विरघळण्यासाठी आपल्याला साधारण 5 ते 7 मिनिटाचा वेळ लागणार आहे। तुम्ही बघू शकता इथे आता साखर पूर्णपणे विरघळलेली आहे। आता साधारणतः आपल्याला याचा 2 तारी असा पाक करून घ्यायचा आहे। आता इथे पाकाला छानपैकी उकळी आलेली आहे। अजून थोडा वेळ आपल्याला हे शिजवून घ्यावं लागणार आहे, कारण ह्याचा आपण 2 तारी पाक करून घेणार आहोत। आता मधून आपण याला थोडंसं चेक करून घेऊया। थोडं अजून याला उकळणं गरजेचं आहे। थोडा वेळ अजून आपण याला उकळून घेऊयात। जेव्हा बाजारात भरपूर प्रमाणात लिंब अवेलेबल असतात त्यावेळेस आपण हे लिक्विड असं प्रीमिक्स करून ठेवू शकतो। आता पुन्हा एकदा आपण याला चेक करून बघूया। थोडंसं थंड होऊ द्या आणि नंतरच चेक करायचं आहे, कारण ह्याच्यामुळे बोट भाजू शकतं। आता थंड झालेला पाक आपण चेक करून बघूया। तर छानपैकी 2 तारी असा पाक आपला तयार झालेला आहे। अजून एक साधारण अगदी अर्धा मिनिटासाठी आपण ह्याला उकळून घेतलेला आहे आणि यानंतर आता आपण हा पाक एकदम छान असा थंड करून घेणार। पूर्णपणे थंड झाला पाहिजे, त्यासाठी आपण याला बाजूला ठेवूयात। आणि साधारण 2 ते 3 तासानंतर तुम्ही बघू शकता पाक इथे पूर्णपणे थंड झालेला आहे आणि पूर्णपणे साखर जमलेली आहे आणि आपल्याला पाहिजे तसं मिश्रण इथे तयार झालेलं आहे। आता आपण या मिश्रणामध्ये लिंबाचा रस घालून घेणार आहोत। तर मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे इथे आपण ह्याच वाटीने साखर मोजून घेतलेली होती 2 वाट्या, आणि मी इथे 1 वाटी एवढा लिंबाचा रस करून घेतलेला होता, तो ह्याच्यामध्ये टाकलेला आहे। आता आपण हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा, जेवढा लिंबाचा रस घेतलेला आहे त्याच्या दुप्पट साखर आपण इथे वापरलेली आहे। तर याप्रमाणे आपलं मिश्रण इथे तयार झालेलं आहे किंवा आपलं प्रीमिक्स तयार झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये मी चवीसाठी थोडीशी वेलची पूड घालून घेतलेली आहे। आता आपण हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आयत्या वेळी केव्हाही आपण ह्याचं सरबत सहज करू शकतो। जरूर ही रेसिपी करून बघा। मला खात्री आहे की हे सरबत किंवा हे सरबताचं प्रीमिक्स तुमच्या खूपच उपयोगी पडेल, तेव्हा जरूर ही रेसिपी करून बघा। हे सरबत साधारण 2 महिने व्यवस्थित टिकतं। फ्रीजमध्ये ठेवलं तर 3 महिनेही हे व्यवस्थित पुरेल, व्यवस्थित टिकेल, व्यवस्थित राहतं हे सरबत 3 महिन्यापर्यंत। आणि आयत्या वेळी कोणी पाहुणे, मित्रमैत्रिणी कोणी आले तर आपण अगदी 5 मिनिटात सहज हे सरबत करून देऊ शकतो। तेव्हा जरूर करून बघा। आणि कशी वाटली ही रेसिपी कमेंटमध्ये लिहायला विसरू नका। जरूर कमेंट करा। आता या प्रीमिक्सपासून आपण सरबत कसं बनवायचं ते पाहूया। त्यासाठी ग्लासमध्ये मी इथे 2 क्यूब बर्फाचे घेतलेले आहेत आणि साधारण पोह्याचे 1.5 ते 2 चमचे इतकं मी प्रीमिक्स याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे। थोडंसं मीठ घालून घेऊया आणि अर्थातच यामध्ये थंडगार असं ग्लासभर पाणी घालून घेऊया। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। खूप छान असं सरबत इथे नक्कीच तयार होतं आहे, तुम्ही बघू शकता। माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी रहा।